नोंद घ्यायची आहे. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू हा लेग बायच्या दिशेने जाताना लेग बघा एक धाव ते घेतलेले आहे, परंतु 2 धावा घेण्यात मात्र पाहूया इथे पंच आम्हाला काय सांगतात आहेत. ते मात्र लेग बायच्या 2 धावा आलेल्या आहेत. तर दुसरा चेंडू घेऊ. हॅलो 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 पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पाहूया इथे जेलबाद होतो का, आणि इथं मात्र जेलबाद झालेला आहे तो. साहिल याची खेळी समाप्ती केली आहे ती. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला तो स्वप्नील, आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो तेजस. चला आता तेजस आलेला आहे स्ट्राईकला. पाहूया किती कसे आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय ते पाहायचं आहे. आणि पाहूया इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र जेलबाद. साधा सोपा जेल दिला. ते चांगली गोलंदाजी करतोय राकेश. चांगले टप्प्यावर गोलंदाजी करताना इथं मात्र दोन्ही खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी येतोय तो पुन्हा एकदा रघुनाथ. यश येतोय. इथं मात्र पार्टनरशिप करावी लागेल. इथं मात्र एकामागून एक अशा विकेट जर जात असतील तर हा सामना मात्र एकतर्फी होताना दिसेल. परंतु या दोन्ही संघांना इथं मोठी संधी आहे, आणि इथं मात्र संधीचं सोनं करायचं आहे. इथे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण खेळताय तरी आपल्या गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. या खेळाडूंना यश लागली गुणवत्ता इथं मात्र सिद्ध करावी लागेल, आणि तशी फलंदाजी करावी लागेल. पाहूया पुन्हा एकदा एक वेगळ्या तऱ्हेचा फटका मारताना. पाहूया किती आता एक तर धाव पूर्ण झालेली आहे. पाहूया एक धाव झाल्यानंतर पंच आम्हाला इथं मात्र नो चेंडू आहे, आणि इथं मात्र फ्री हिटचा यानंतरचा चेंडू असेल तो फ्री हिट. आणि स्ट्राईकला आलाय तो पुन्हा एकदा स्वप्नील. पहिला चेंडू खेळतोय. हा चेंडू आता मात्र फ्री हिट असेल. मात्र चेंडू चांगला टाकला होता तो राकेश याने. निर्धाव चेंडू टाकलेला. एक फुल लेनचा बोल डॉट चेंडू टाकलेला आहे. इथं मात्र एक संधी होती फ्री हिट मध्ये मोठा फटका मारण्याची, परंतु इथं मात्र काही फटका आलेला नाही आहे. पुन्हा एकदा एक पायाला चेंडू ब्रश होऊन गेलेला आहे. पाहूया लेग बायचं पंच आम्हाला सांगतात आहेत. इथं मात्र नाही, हा मात्र चेंडू वाईट आहे, आणि धाव मात्र मिळतील त्या 2. पाहूया सुंदर एक चेंडू टाकला होता, मात्र चेहऱ्याला फर्स्ट झाला होता. पाहायचं आहे इजा तर नाही झाली आहे.
परंतु इथं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, तो मात्र अपयश आलं. त्यानंतर मात्र एक चेंडू एक सुंदर पद्धतीनं डिलिव्हर करताना राकेश पुन्हा एकदा पाहूया एक लेग साईडच्या दिशेने तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. तर चांदिवडे संघाच्या क्षेत्ररक्षकाने आणि षटक संपले. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 7. चला जरा थोडं स्पीडअप करायचा आहे सामना. पंच जरा सामना स्पीडअप करायचा आहे. आता मात्र नॉन स्ट्राईकला बॉल गोलंदाजीसाठी आलाय तो रितेश. हितेश इथं मात्र पुन्हा एकदा एक आव्हान चेंडू स्वेर चेंडू आणि इतर मध्ये धावसंख्या 1 ने वाढेल. ती धावसंख्या झाली ती 8. इथं मात्र मोठे फटके येताना काही दिसत नाही. सिंगल डबल मध्ये खेळण्याचा मानस मात्र आहे, परंतु मोठे फटके करावे लागतील कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. निर्णायक टप्प्यावर ही स्पर्धा आलेली आहे. इथं एकदा पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलेला आहे तो रितेशाने हितेशाने. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला होता. इथं मात्र एक मोठा फटका येतोय. षटकार सुंदर. ही फलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. अपोजिट संघावर जास्तीत जास्त धावा दिल्यात तर धावाचा डोंगर उभा केलात तर तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना सहकार्य होतं. तेवढी धावा करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील आणि आपल्या संघाला विजयाशी जाण्यासाठी जास्तीत जास्त धावांचे लक्ष ठेवावे लागेल. आणि धावसंख्या वाढते 15. स्वप्नीलच्या बॅट मधून मोठा फटका आलेला आहे. स्वप्नील हा सलामीला आलेला फलंदाज होता, परंतु आता मात्र मोठे फटके मारतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलेला आहे. इथे मात्र सर्व चेंडू खेळण्याचा मानस मात्र स्वप्नील याने ठेवलेला आहे. मोठे फटके मारताना मात्र 1 ते 2 चेंडू डॉट घालवण्याचा मानस आहे कारण स्वतःवर विश्वास आहे. पाहूया विश्वासाला सार्थ ठरतो का तो मात्र स्वप्नील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया एक धाव तो पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर एकाच धावावर समाधानाला मानावं लागते. चांगली फिल्डिंग केली जाते ती. इथं मात्र षटक संपले. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा झाल्या आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन कोण येते ते पाहायचं आहे. हे शेवटचं षटक हाणामारीचं असणार आहे. इथं मात्र 10 ते 15 धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोर होऊ शकतो आणि त्या पूर्ण करण्याचं काम मात्र करतो का स्वप्नील पाहायचं आहे. स्वप्नील आणि यश गोलंदाजीसाठी आलेला आहे तो सुधीर. चला आता पाहूया स्वप्नील कशी फलंदाजी करतोय. मोठे फटके मारावे लागतील आणि इथं मात्र चेंडूचा स्पीड
एकदम शरीराला स्पर्श करणारा, परंतु इथं मात्र थोडस गजाल क्षेत्ररक्षण केलं आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या या स्वप्नील याने. ज्या चेंडूवर 1 धाव होती तिथं मात्र 2 धावा दिल्या. हे मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं ते. धावसंख्या झाली ती 18. हा मात्र सुंदर चेंडू टाकला होता तो सुधीर याने. ऑफसाइड लेन धरून वाईट बॉल धरून चांगला गोलंदाजी करतोय. एक हॅलो हॅलो पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने मारलेला पाहूया. इथं मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. इथं मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने मारलेला, परंतु बॉल 2च धावावर समाधान मानावं लागतंय. ते मात्र इथं मात्र आपल्याला आकर्षक टी शर्ट जे आले ते कोकणी बारक्या यांकडून आलेले, त्यांचे आम्ही कर्जवी चषक आयोजन कमिटीकडून धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, परंतु 2च धावा घेण्यात यश आले. इथं मात्र धावा काही घेताना दिसत नाही. स्वप्नील स्वतःवर विश्वास ठेवण्यात प्रयत्न करतोय. मोठे फटके मी मारू शकतो, परंतु खेळामध्ये जर तर गोष्टी असतात, परंतु नॉन स्ट्राईक पण चांगल्याच पद्धतीचा खेळाडू असू शकतो. परंतु इथं मात्र स्वतःला विश्वास ठेवून स्वतः खेळण्याचा सर्व चेंडू प्रयत्न करतोय तो स्वप्नील. पाहूया इथं मात्र पुन्हा एकदा हा मात्र आवाजचा चेंडू आणि धावसंख्या 1 वाढते ती 23. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी शिल्लक असताना स्वप्नील बघूया मोठे फटके येतात का. पुन्हा एकदा ब्लॉक होल टाकलेला चेंडू मात्र इथं मात्र निर्धाव येतोय. आतापर्यंत सुधीर यांनी चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा एक बघूया. इथे मात्र 1 धाव तर पूर्ण झालेला आहे, परंतु 2 धावा करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु 3री धाव ही पूर्ण केली जाते. इथं मात्र षटक संपल्यानंतर संघाची धाव संख्या झाली ती 27 धावांचं आव्हान ठेवलंय ते महापुरुष क्रिकेट संघ. चांदेवडेवाडी संघ आणि यानंतर होणारा सामना असेल 22चा मोडा रॉयल्स वर्ष वक्रदुर्ग संघ दुर्गवलेवाडी. या दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. हॅलो, महापुरुष क्रिकेट संघाने आपले सलामी जोडी मैदानात पाठवायचे.
उशीर पहिलाच खूप झालेला आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सर्व संघांना विनंती आहे, जेवढा वेळ घ्याल तेवढा वेळ आपल्याला नंतर उशीर होणार आहे. थोडा वेळ नव्हता का सामना सुरू करायचा आहे. चला टॉस साठी आलेलं 22 मोडा रॉयल्स वर्ष वक्रतुंड 11 संघ दुर्गवलेवाडी दोन्ही संघामध्ये नाणेफेक होते. चला फलंदाज पाठवायचा आहे. कांगणेवाडी संघाचे फलंदाज पाठवायचे आहेत लगेच. सॉरी महापुरुष चांदिवडे संघाचे हॅलो हॅलो बॉलर नेम सांगायचा आहे. महापुरुष चांदिवडे संघाचा 12वा खेळाडू यायचा आहे आणि तळेकरण देवी कांगणेवाडी संघाचा 12वा खेळाडू इथे यायचा आहे. गुरु कांगणे हा मात्र नो चेंडू आहे. आता मात्र फ्रीट असेल. पहिला चेंडू मात्र इथं नो चेंडू टाकलाय. स्ट्राईकला येतो गिरीश, नॉन स्ट्राईकला येतो अक्षय आणि गुरु कांगणे गोलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडू मध्ये एक नो चेंडू दिलाय. तो अतिरिक्त क्षेत्ररक्षण लावल्याबद्दल पंचाने दंडित केलंय. ते कांगणेवाडी या संघाला. चला हा चेंडू मात्र फ्री हिट असेल. कसा फायदा घेतोय तो पाहायचा आहे. गिरीश पुन्हा एकदा हा मात्र चेंडू वाईट असेल आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा एक फ्रीटचा चेंडू होता मात्र इथं 2च धावावर समाधान मानावं लागतंय. ते गिरीश याला. तिन्ही चेंडू मात्र फुलटॉस टाकले होते. ते गुरु याने मात्र इथं कमबॅक करावा लागेल. गुरु याला जर सामना जिंकायचा असेल आपल्या संघासाठी तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा स्वेर चेंडू आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते ती 5. इथं मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करताना गुरु कांगणे. पुन्हा एकदा एक फटका मारलेला पाहूया समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा एकच धाव पूर्ण करावी लागते आणि एका धावाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. 2चं रूपांतर 3 मध्ये केलंय. खराब क्षेत्ररक्षण चालू आहे. ह्या चुका मात्र तुम्हाला भारी पडू शकतात की ते जिथे 1 धाव होती ते तुम्हाला 3 धावा देण्यात आल्या. हे मात्र कुठेतरी या स्पर्धेदरम्यान क्रिकेट मुलांनी शिकलं पाहिजे कारण एक धाव महत्वाची असते. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण गोलंदाजी करताना हा मात्र स्वर चेंडू टाकलाय आणि एका धावावर पुन्हा एकदा संघाची वाढ होते आणि धावसंख्या झाली ती 9. आणि हा मोठा फटका मारणार आणि पाहूया इथे मात्र पुन्हा एकदा षटकार येतोय. इथं मात्र गोलंदाजी दशाच बिघडवून टाकले. इथे अक्षय याने पहिला चेंडू. चला चेंडू आलाय. सामना चालू करायचा आहे.
पुन्हा एकदा फुल टॉस टाकलेला पाहूया. इथं मात्र संधी आहे, झेल होतो का, आणि इथं मात्र झेल सुटलेला आहे आणि इथं मात्र पुन्हा एकदा चौकार येतोय. इथं मात्र वारंवार खराब क्षेत्ररक्षण होताना दिसत आहे. त्याचा मात्र परिणाम गोलंदाजावर जाणवत आहे. निराश होऊन गोलंदाजी करताना इथं मात्र संघाची धावसंख्या होते ती 19. जवळजवळ पहिल्याच्या षटकामध्ये या स्पर्धेमधील पुन्हा एकदा पाहूया. इथं मात्र किती धाव समाधान मानावं लागतं. इथं एक धाव घेतलेली आहे, दुसरी धावचा प्रयत्न केलेला आहे आणि एक बघता बघता 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या वाढते ती 21. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाहूया. इथं माझा पुन्हा एकदा चौकार आणि धावसंख्या होते पहिल्या षटकानंतर 25. आता मात्र 2 धावांची गरज आहे. ती मात्र महापुरुष क्रिकेट संघ चांदिवडेवाडी संघाला खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी झाली तितकाच. आता मात्र गोलंदाजीसाठी कोण येतोय? चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 12 चेंडू मध्ये 2 धावाची गरज आहे. यानंतर होणारा सामना आहे, लगेचच जायचं आहे. भावीचा मोडा रॉयल्स वर्ष वक्रतुंड 11 संघ दुर्गवलीवाडी आणि पंच आमचे तयार आहेत पुढच्या सामन्यासाठी. प्रमोद घेवडे ते स्वतः एक मोठे क्रिकेटर आहेत, परंतु सध्या पंचगिरी म्हणून साठी आलेले आहेत. काही खेळाडू असतात की जे पंचगिरी पण करतात आणि पुन्हा एकदा हा मात्र सामना एक हाती जिंकलेला आहे तो महापुरुष चांदिवडे संघ. विजय आणि पराजय दोन्ही संघांचे आभार आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेल्या संघाचे आभार आणि पराजित संघाचे आपण सहभागी झाला त्याबद्दलही आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होतोय तो महापुरुष चांदिवडे संघाचा महापुरुष क्रिकेट संघाचा अक्षय मॅन ऑफ द मॅच यायचा आहे. अक्षय. हॅलो. करजुवे क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित करजुवे चषक 2024 पर्व 4 या स्पर्धेसाठी देणगीदार व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे वाचतोय. प्रथम चषक कैलाशपती कुमार मनीष मनोहर पेडामकर यांच्या स्मरणार्थ